झालं होतं क्रोमोझोम, त्यावेळेला आपण सांगितलं होतं टोटल क्रोमोझोम किती ह्युमन मध्ये 46 म्हणजे किती 23 पेअर. त्याचे दोन भाग पडले होते बनव फंक्शनली. एक म्हणजे 46 दॅट इज 23 पेअर मधला पहिला पार्ट म्हणजे 22 पेअर ज्याला म्हटलं होतं ऑटोझोम. दुसरं म्हणजे एक लास्ट वन पेअर ज्याला म्हटलं होतं आपण सेक्स क्रोमोझोम. मग आपण स्ट्रक्चर ऑफ सेक्स क्रोमोझोम पाहिलं होतं. सेक्स क्रोमोझोम दोन टाईपचे होते, एक्स आणि वाय. आठवून पहा स्ट्रक्चर ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. त्यामध्ये आपण म्हणलो होतो एक्स बोथ एक्स अँड वाय क्रोमोझोम शो होमोलॉगस अँड नॉन होमोलॉगस रिजन. होमोलॉगस रिजन मध्ये आयडेंटिकल जीन होते, नॉन होमोलॉगस रिजन मध्ये डिसिमिलर जीन होते. आणि आपण शेवटी सांगितलं होतं की नॉन होमोलॉगस रिजन जो एक्स क्रोमोझोमचा तो लॉंगर होता, त्यामध्ये मोर जीन होते. आणि नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम कंटेन एक्स लिंक जीन आणि नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम कंटेन वाय लिंक जीन. याचा अर्थ एक्स लिंक जीन कुठे होते? नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. वाय लिंक जीन कुठे होते? नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. आणि म्हणून आता आपला टॉपिक आहे सेक्स लिंक इनहेरिटन्स. सेक्स लिंक इनहेरिटन्स मध्ये पहिल्यांदा पाहायचं आपल्याला सेक्स लिंक जीन काय, व्हॉट इज सेक्स लिंक जीन. आपला टॉपिक आपला सेक्स लिंक इनहेरिटन्स. पहिल्यांदा पाहायचं आहे व्हॉट इज सेक्स लिंक जीन. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस region of sex chromosome. Genes located on non-homologous region of sex chromosome are called sex-linked gene. और sex-linked trait म्हणजे काय? Trait म्हणजे काय? Character. Traits that are determined by sex-linked gene. Gene काय determine करतो? Trait character. Traits that are determined by sex-linked gene are called sex-linked trait. Sex-linked inheritance काय? The transmission किंवा inheritance of sex-linked gene. Inheritance कुणाचं आलं? Sex-linked geneचं कुठं from parent to their offspring. Inheritance of sex-linked gene from parent to their offspring is called sex-linked inheritance किंवा त्यालाच म्हटलं sex linkage. तीन गोष्टी लक्षात आल्या. आपला टॉपिक आहे सेक्स लिंक इनहेरिटन्स. यामध्ये पहिल्यांदा बोललो आपण व्हॉट इज सेक्स लिंक जीन. व्हॉट इज सेक्स लिंक जीन? जीन्स लोकेटेड म्हणजे प्रेझेंट. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम म्हणजे सेक्स क्रोमोझोम ऍक्च्युअली. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम आर कॉल्ड सेक्स लिंक जीन. मग सांगितलं आपण व्हॉट आर सेक्स लिंक traits that are determined by sex linked gene. जीन काय डिटरमाइन करते? कॅरेक्टर ट्रेट. Traits that are determined by sex linked gene are called sex linked trait. What is my sex linked inheritance plus sex linkage? Inheritance of sex linked gene. Inheritance from sex linked genes from parent to their offspring. Inheritance from sex linked genes from parent to their offspring are called sex linked inheritance or sex linkage. There are two types of sex linked gene. कोणते? X linked gene and Y linked gene. X linked gene पहिला टाइप आहे X linked gene or sex linked gene. X linked gene म्हणजे काय? Genes located on non-homologous region of X chromosome only are called X linked gene. काय म्हटलं बरं? Genes located on non-homologous region of X chromosome. X क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजन वर जे जीन आहे त्याला म्हटलं एक्स लिंक जीन और सेक्स लिंक जीन. X वर जीन आहे but this gene have no corresponding allele on Y chromosome. This gene have no corresponding allele on Y chromosome. Y chromosome वर त्याला corresponding allele आहे की नाही? म्हणजे असं म्हणू आपण X वर आहे, हा झाला X क्रोमोझोम, हा झाला Y क्रोमोझोम. इथं जर X वर X लिंक जीन आहे याला करस्पॉन्डिंग जीन या Y वर आहे की नाही? आणि म्हणून म्हटलं दिस जीन हॅव नो करस्पॉन्डिंग allele म्हणजे कोणता? कॅपिटल टी साठी करस्पॉन्डिंग कोणता? स्मॉल टी किंवा स्मॉल टी साठी कोणता? कॅपिटल टी. तसं काही काय नाही आहे. X वर आहे म्हणजे X वर आहे फक्त, Y वर हा याचा जीन नाही आहे. म्हणून दोन गोष्टी X लिंक और सेक्स लिंक जीन. जीन्स
located on non-homologous region of X chromosome only are called X-linked or sex-linked gene. These gene have no corresponding allele on Y chromosome. Y वर corresponding allele. नंतर म्हटलं तुम्हाला माहिती आहे आपण सांगितलं होतं फिमेल आणि मेल मध्ये काय आहे. फिमेल मध्ये 44 ऑटोझोम आहे, मेल मध्ये सुद्धा 44 ऑटोझोम आहे. फिमेल मध्ये सेक्स क्रोमोझोम मध्ये एक्स मध्ये 2 एक्स क्रोमोझोम म्हणजे एक्स क्रोमोझोम डबल डोस मध्ये. मेल मध्ये एक्स वाय एक एक्स आणि दुसरा वाय. फिमेल हॅज अ 2 एक्स क्रोमोझोम. फिमेल मध्ये 2 एक्स क्रोमोझोम आहे आणि म्हणून फिमेल मध्ये 2 रेसेसिव्ह सेक्स लिंक्ड ट्रेट जीन्स आर रिक्वायर्ड फॉर एक्सप्रेशन ऑफ सेक्स लिंक्ड. फिमेल मध्ये दोनही काय म्हटलं आपण एक्स क्रोमोझोम आहे आणि म्हणून फिमेल मध्ये काय लागणार दोनही रेसेसिव्ह जीन लागेल का. कारण जर समजा एक डॉमिनंट असेल आणि दुसरा रेसेसिव्ह असेल कोण एक्सप्रेस करणार रेसेसिव्ह जीन. मग काय समजा हा डॉमिनंट काय करेल याला सप्रेस करून टाकेल म्हणजे अपियर कोणता होणार डॉमिनंट. अपियर कोणता होणार डॉमिनंट म्हणजे फिमेल मध्ये 2 एक्स असल्यामुळे काय झालं 2 रेसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन्स आर रिक्वायर्ड फॉर एक्सप्रेशन ऑफ सेक्स लिंक्ड ट्रेट. दोनही एक्स क्रोमोझोमवर जर ते आले असेल रेसेसिव्ह जीन तेव्हाच कुठं तो काय होणार अपियर होणार. एका एक्स वर जर आला अपियर होत नाही म्हणजे याचा अर्थ फिमेल मध्ये चान्सेस काय झाले रेअर झाले ट्रेट अपियर होण्याचे. का कारण फिमेल मध्ये 2 एक्स क्रोमोझोम आहे दोनही वर ते रेसेसिव्ह जीन यायला पाहिजे तेव्हाच काय होणार अपियर. एकावर जर रेसेसिव्ह असेल एका एक्स वर याचा अर्थ दुसऱ्या एक्स वर कोणता डॉमिनंट. तो डॉमिनंट या रेसेसिव्हला काय करेल सप्रेस. ते ट्रेट अपियर होईल का नाही कोणतं ट्रेट अपियर होईल डॉमिनंट. रेसेसिव्ह ट्रेट अपियर होत नाही म्हणून वाक्यामध्ये बघा काय म्हटलं फिमेल हॅज 2 एक्स क्रोमोझोम. फिमेल मध्ये 2 एक्स क्रोमोझोम आहे. इन फिमेल 2 रेसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन्स आर रिक्वायर्ड. दोनही रेसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन्स आर रिक्वायर्ड फॉर एक्सप्रेशन ऑफ सेक्स लिंक्ड ट्रेट. सेक्स लिंक्ड ट्रेट एक्सप्रेस होण्यासाठी 2 रेसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन लागेल म्हणजे दोनही एक्स क्रोमोझोमवर रेसेसिव्ह जीन लागेल. मग म्हणजे साधं उदाहरण देतो मी तुम्हाला या ठिकाणी. समजा हा एक्स क्रोमोझोम आहे या एक्स क्रोमोझोमवर कॅपिटल सी असेल एक्स क्रोमोझोमवर स्मॉल सी असेल. कॅपिटल सी कशा झाला नॉर्मल विजन. स्मॉल सी कलर ब्लाइंडनेस. एकाच समजा एक्स वर जर कलर ब्लाइंडनेसचा जीन आहे फिमेल कलर ब्लाइंड होईल का नाही का नाही कारण नॉर्मलचा जीन कोणता डॉमिनंट आहे. नॉर्मलचा जीन ह्याला काय करेल सप्रेस. फिमेल कशी राहील नॉर्मल. पण मग काय पाहिजे आता जे वाक्य म्हटलं आपण त्यामध्ये काय म्हटलं दोनही रेसेसिव्ह सेक्स लिंक्ड म्हणजे दोघांमध्ये स्मॉल सी. आणि तुम्हाला त्या रेसेसिव्ह जीन कधी अपियर होते होमोझायगस कंडिशन मध्ये अपियर होते आणि म्हणून म्हटलं मला फिमेल हॅज 2 एक्स क्रोमोझोम. यात काही डाऊट नाही. फिमेल मध्ये 2 एक्स क्रोमोझोम असतात मेल मध्ये 1 एक्स दुसरा वाय. फिमेल हॅज 2 एक्स क्रोमोझोम. इन फिमेल 2 रेसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन्स आर रिक्वायर्ड. मी आता दाखवलं दोघांमध्ये पाहिजे तर स्मॉल सी. In female 2 recessive sex linked genes are required for expression of sex linked traits. If 1 X chromosome carry a recessive gene, दोन पैकी एक 2 X chromosome हा झाला 1 X हा झाला दुसरा 1 X. दोन पैकी एक X chromosome कॅरी करत असेल रेसेसिव्ह जीन स्मॉल सी म्हणजे दुसऱ्या नक्की डॉमिनंट जीन. काय म्हटलं इफ 1 X क्रोमोझोम 1 X क्रोमोझोम दोन पैकी काय कॅरी करते रेसेसिव्ह जीन फॉर डिफेक्ट. कोणता एक डिफेक्ट एक्झाम्पल घेतला आपण कलर ब्लाइंडनेस. 2 जीन पैकी किंवा 2 X क्रोमोझोम पैकी एका X क्रोमोझोमवर काय रेसेसिव्ह जीन आहे डिफेक्टचा पण त्याचा इफेक्ट दिसतो का नाही. इट्स इफेक्ट इज सप्रेस बाय डॉमिनंट जीन. याचा इफेक्ट कोणी सप्रेस केला डॉमिनंट जीन. कुठे डॉमिनंट जीन प्रेझेंट ऑन अदर X क्रोमोझोम. एकावर जर रेसेसिव्ह जीन आहे त्याचा कशाचा रेसेसिव्ह जीन आहे डिफेक्टचा डिसऑर्डरचा पण याचा इफेक्ट काय केला सप्रेस कोणी डॉमिनंट जीन प्रेझेंट ऑन अदर X क्रोमोझोम. अदर X क्रोमोझोम समजले. 4.1 जीन मध्ये काय म्हणजे जीन मध्ये जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ X क्रोमोझोम ओनली आर कॉल्ड X लिंक्ड और सेक्स लिंक्ड जीन. These genes have no corresponding allele on Y chromosome. Y वर आहे का नाही फक्त कुणावर राहील X वर.
मग विचार केला पहिल्यांदा आपण फिमेलचा. फिमेल हॅज 2x क्रोमोझोम, फिमेल मध्ये 2x क्रोमोझोम आहे. मग फिमेल मध्ये 2 रेसेसिव्ह सेक्स लिंक जीन म्हणजे दोघांवर रेसेसिव्ह जीन पाहिजे कशासाठी फॉर एक्सप्रेशन ऑफ सेक्स लिंक ट्रेट. सेक्स लिंक ट्रेट एक्सप्रेस होण्यासाठी दोघांवर काय पाहिजे रेसेसिव्ह जीन. मग इफ 1x क्रोमोझोम कॅरी रेसेसिव्ह जीन, दोन पैकी एकावर रेसेसिव्ह जीन आहे कशासाठी फॉर डिफेक्ट. इट्स इफेक्ट इज सप्रेस्ड बाय डॉमिनंट जीन. इट्स इफेक्ट इज सप्रेस्ड बाय, एकावर जर आहे रेसेसिव्ह, इट्स इफेक्ट इज सप्रेस्ड बाय डॉमिनंट जीन. हा झाला डॉमिनंट जीन कॅपिटल सी, नॉर्मल विजनचा जीन प्रेझेंट ऑन अदर एक्स क्रोमोझोम. म्हणजे याचा अर्थ जरी यावर स्मॉल सी कलर ब्लाइंडनेसचा आहे तरीही झालं काय पाहण्यात की याचा इफेक्ट या नॉर्मलच्या जीननी काय केला सप्रेस केला. नॉर्मलच्या जीननी काय केला सप्रेस. आणि म्हणून म्हटलं बघा फिमेल विथ 1 रेसेसिव्ह जीन. पहा फिमेल मध्ये एक डॉमिनंट जीन आहे, फिमेल मध्ये दुसरा रेसेसिव्ह जीन आहे. फिमेल विथ 1 रेसेसिव्ह जीन आर कॅरियर. या कॅरियर आहे म्हणजे काय, कॅरियर आहे म्हणजे काय फिनोटिपिकली नॉर्मल. का फिनोटिपिकली नॉर्मल काय आहे का, कारण या ठिकाणी कॅपिटल सी आहे, कॅपिटल सी नॉर्मल विजनचं आहे, त्यांनी याचं एक्सप्रेशन काय केलं सप्रेस. फिनोटिपिकली नॉर्मल आहे पण जीन काय करून राहिली बॉडीमध्ये जीन प्रेझेंट आहे, बॉडीमध्ये जीन प्रेझेंट आहे पण तो एक्सप्रेस झाला काय नाही. काय एक्सप्रेशन झाला कारण डॉमिनंटने त्याला काय केलं सप्रेस. आणि म्हणून फिमेल विथ 1 रेसेसिव्ह जीन आहे, एक रेसेसिव्ह डॉमिनंट वर आर कॅरियर. आणि कॅरियर फिमेल ही फिजिकली कशी राहणार नॉर्मल. कॅरियर आहे म्हणजे त्या फिमेलच्या बॉडीमध्ये जीन आहे पण ते फिजिकली नॉर्मल आहे. ॲज इट डज नॉट सफर फ्रॉम डिसीज. पण त्या फिमेलला डिसीज आहे का नाही. काय म्हटलं मी फिमेल विथ 1 रेसेसिव्ह जीन. 1 रेसेसिव्ह म्हणजे अल्टिमेटली दुसरा काय झाला डॉमिनंट. फिमेल विथ 1 रेसेसिव्ह जीन आर कॅरियर. कॅरियर जी फिमेल असते ते फिजिकली नॉर्मल असते कारण अपियर कोणते कॅरेक्टर झाले डॉमिनंट. as it does not suffer from disease. कारण त्या फिमेल मध्ये डिसीज किंवा डिसऑर्डर नाही. हे झालं फिमेल बद्दल मी डबल बोलतो इथपर्यंत. पहिल्यांदा आपण काय सांगितलं जीन कुठे प्रेझेंट आहे नॉन होमोलॉगस क्रोमोझोमवर, जे नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोमवर जे जीन आहे. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम आर कॉल्ड सेक्स लिंक जीन. सेक्स लिंक ट्रेट म्हणजे काय ट्रेट डिटरमाइन्ड बाय सेक्स लिंक जीन are called sex-linked trait. What is sex-linked inheritance? Inheritance of sex-linked gene from parent to their offspring are called sex-linked inheritance or sex-linked. There are 2 types of sex linkage. क्या sex-linked gene कोणते X-linked आणि Y-linked. X-linked gene ला काय म्हटलं बरं sex-linked gene. What is X-linked gene? Genes located on non-homologous region of X chromosome. Genes located on non-homologous region of X chromosome only are called X-linked gene or sex-linked gene. These gene have no corresponding allele. These gene have no corresponding allele. कशावर on Y chromosome. Female has 2X chromosome. आधीच बोललो पण female मध्ये 2X chromosome असते. In female 2 recessive sex-linked gene. यावर recessive पाहिजे. कशात for expression of sex-linked trait. सेक्स लिंक ट्रेट एक्सप्रेस जर व्हायचा असेल दोघांवर काय पाहिजे रेसेसिव्ह. मग काय म्हटलं म्हणजे दोघांवर स्मॉल सी पाहिजे होतं. इफ 1x क्रोमोझोम कॅरी अ रेसेसिव्ह जीन, एकावर जर रेसेसिव्ह जीन आहे कशासाठी फॉर डिफेक्ट्स. एका x क्रोमोझोमवर जर रेसेसिव्ह जीन असेल डिफेक्ट साठी इट्स इफेक्ट इज सप्रेस्ड बाय डॉमिनंट जीन. याचा इफेक्ट सप्रेस केला डॉमिनंट जीन कुठे प्रेझेंट ऑन अदर X chromosome. Female with 1 recessive gene are carrier. Female with 1 recessive gene are carrier. आणि carrier female जी असते जी फिजिकली कशी असते नॉर्मल. as it does not suffer from disease. कारण त्या फिमेलला डिसीज नसते फक्त जीन असते फक्त एक्सप्रेशन. मेलचा विचार तुम्हाला माहिती आहे मेलचा विचार केला मेल मध्ये कोणते क्रोमोझोम आहे X आणि Y. मेल मध्ये X आणि Y. मेल has only 1 X क्रोमोझोम. मेल मध्ये एक X आहे दुसरा Y आहे. मेल वर जर जीन आहे Y वर तो जीन नाही आहे. इफ
एक्स क्रोमोझोम कॅरी एक्स लिंक जीन. एक्स क्रोमोझोम वर जर एक्स लिंक जीन आहे स्मॉल सी, कलर ब्लाइंडनेस. इफ एक्स क्रोमोझोम कॅरी एक्स लिंक जीन, इट इज एक्सप्रेस. तो एक्सप्रेस झाला का? as there is no dominant gene. on y chromosome, y वर dominant आहे का? कॅपिटल सी. आपण आधी सांगितलं there is no corresponding allele on y chromosome. y वरचा संबंधच नाही. म्हणजे याचा अर्थ काय? फिमेल मध्ये कसं होतं, दोनही एक्स क्रोमोझोम होते. एका एक्स वर जर डॉमिनंट रिसेसिव्ह आला तर दुसऱ्यावर काय राहतं मग डॉमिनंट, म्हणजे ती झाली कॅरियर. मेल मध्ये कॅरियरचा संबंधच नाही. एक तर नॉर्मल किंवा कलर ब्लाइंड म्हणजे सफरर डिसीज कोणता आहे. म्हणजे काय म्हटलं म्हणा, मेल हॅज ओनली वन एक्स क्रोमोझोम. मेल मध्ये फक्त एकच एक्स क्रोमोझोम आहे. इफ एक्स क्रोमोझोम कॅरी एक्स लिंक जीन, या एक्स मेल मध्ये एकच एक्स क्रोमोझोम आहे, दुसरं तो वाय. इफ एक्स क्रोमोझोम कॅरी एक्स लिंक जीन, एक्स क्रोमोझोम वर जर एक्स लिंक जीन असेल, इट इज एक्सप्रेस, तो डायरेक्ट एक्सप्रेस होईल. as there is no dominant gene on Y chromosome to suppress its effect. इथे सपोर्ट नाही, सप्रेस पाहिजे तो, to suppress its effect. याचा इफेक्ट सप्रेस करण्यासाठी डॉमिनंट जीन आहे का वाय वर नाही. म्हणजे तुमच्या डोक्यात गेलं फिमेल मध्ये प्रॉब्लेम काय आहे, दोनही एक्स क्रोमोझोम आहे, दोघांवरही स्मॉल लेटर यायला पाहिजे, म्हणजे रेसेसिव्ह जीन यायला पाहिजे तेव्हाच ते काय होणार अपियर. कारण एकावर जर रेसेसिव्ह असेल दुसऱ्यावर काय असेल डॉमिनंट रेसेसिव्हचा इफेक्ट काय करेल सप्रेस. पण मेल मध्ये तसं नाही. एक्स आणि वाय क्रोमोझोम आहे, एक्स लिंक जीन आहे, ती वायवर त्याचे अलील आहे का नाहीये, आणि म्हणून काय होते मेल हॅज ओनली वन एक्स क्रोमोझोम. इफ एक्स क्रोमोझोम कॅरी एक्स लिंक जीन, या एक्स क्रोमोझोम वर एक्स लिंक जीन आले, इट इज एक्सप्रेस. काय एक्सप्रेस झाले? as there is no dominant gene on Y chromosome. Y chromosome वर डॉमिनंट आहे का नाहीये, कशासाठी? टू सप्रेस इट इफेक्ट म्हणून हा एक्सप्रेस. आणि जे सेक्स लिंक ट्रेट आहे, याचा अर्थ सेक्स लिंक ट्रेट अपियर मोर इन मेल, मोर फ्रिक्वेंट इन मेल दॅन इन फिमेल. मेल मध्ये चान्सेस जास्त राहील का? कारण मेल मध्ये कसं आहे, एक क्रोमोझोम एक्स आहे, दुसरा वाय आहे. एक्स एका एक्स वर रेसेसिव्ह जीन आला की झाला अपियर मेल मध्ये आला, समजा कलर ब्लाइंड आहे. फिमेल मध्ये कसं आहे, फिमेल मध्ये एका एक्स वर जर आला दोन पैकी तर ती काय झाली कॅरियर झाली, कलर ब्लाइंड होत नाही किंवा डिसीज होत नाही. दोनही वर येणं म्हणजे खूप मोठा योगायोग लागेल. आणि म्हणून फिमेल मध्ये चान्सेस कमी असते, मेल मध्ये चान्सेस काय असते जास्त असते. आणि म्हणून म्हटलं आपण सेक्स लिंक जीन किंवा ट्रेट अपियर मोर फ्रिक्वेंटली, म्हणजे वारंवार कुणामध्ये मेल दॅन द फिमेल. एक्झाम्पल कोणते एक्स लिंक ट्रेटचे डिसीज कोणते? फॉर एक्झाम्पल हिमोफिलिया. हिमोफिलिया मी सांगितलं तुम्हाला ब्लड. हिमोफिलिया काय? इट इज अ कंडिशन इन विच ब्लड फेल टू क्लॉट और क्लॉट व्हेरी स्लोली. क्लॉट होत नाही का स्लोली क्लॉट होतं. दुसरा कलर ब्लाइंडनेस. मी सांगितलं होतं कलरसाठी ब्लाइंड भोकणं. एक्झाम्पल घेतो तर रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. त्या भोकण्याला रेड आणि ग्रीन मधला कलर डिफरन्स कळते काय नाही. काय म्हणते तो, रेड दाखवलं तरी भोकणं काय म्हणेल ग्रीन, ग्रीन दाखवला तरी भोकणं काय म्हणेल ग्रीन. म्हणजे काय रेड दाखवा त्याले ग्रीन दाखवा, काय म्हणते ग्रीन. तो झाला कलर ब्लाइंडनेस. नाईट ब्लाइंडनेस, रात आंधळे. तसं भोकणं नाही, ते रात्र झाली का त्याला समोरचं काही दिसत नाही. अजून दिवस उजाडला अजून दिसते समोरचं, त्याला म्हणते नाईट ब्लाइंडनेस, रात भोकणे बना झाला तो. मग मायोपिया. मायोपिया काय? लघुदृष्टी, स्लाइट साइटनेस. मस्क्युलर डिस्ट्रोफी म्हणजे मस्क्युलर वीकनेसच आहे. हे झाले एक्स लिंक ट्रेट. एक्झाम्पल ऑफ एक्स लिंक ट्रेट कोणते? हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मायोपिया, मस्क्युलर डिस्ट्रोफी. इट इज अबाउट कशाबद्दल बोललो आपण? एक्स लिंक और सेक्स लिंक जीन बद्दल बोललो. आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक पाहायचा आहे, तो आहे वाय लिंक जीन. इथं कोणता पाहिला आपण? एक्स लिंक जीन, त्यालाच म्हटलं सेक्स लिंक जीन. आता पाहणार आपण वाय लिंक जीन, ज्याला म्हणतात होलँड्रिक जीन. एकदम शॉर्ट टॉपिक आहे. पाहू एक्स लिंक जीन झाल्यानंतर कोणता म्हटलं आपण? म्हणजे बा एक्स लिंकला दुसरं नाव काय? सेक्स लिंक जीन. पर्टिक्युलरली आपण एक्स असो वाय असो दोघाला काय म्हणतो? सेक्स लिंक. पण एक्स लिंकला स्पेशली काय म्हटलं? सेक्स लिंक.
आणि वाय लिंकला स्पेशली काय म्हटलं होलँड्रिक जीन. ठीक आहे, मग आपण आता वाय लिंक जीन आता पाहतो आपण. वाय लिंक और होलँड्रिक जीन, जसं आपण एक्स लिंक जीन म्हणजे काय म्हटलं, जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोसोम, एक्स लिंक जीन किंवा सेक्स लिंक जीन. वाय लिंक जीन म्हणजे काय, जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोसोम. जीन्स located on non-homologous region of Y chromosome are called Y-linked gene. त्यालाच म्हटलं होलँड्रिक जीन. and these genes are inherited directly from male to male. का X-linked जीन हे मेल आणि फिमेल दोन्ही मध्ये असते, कारण X क्रोमोसोम हा कॉमन आहे फॉर बोथ मेल अँड फिमेल, बट Y क्रोमोसोम प्रेझेंट ओनली इन मेल. मेल मध्ये असल्यामुळे they inherited directly from male to male. मेल मधून मेल मध्ये जाणार ना, का कारण वाय वर राहील तर वाय वाल्यामध्येच जाईल. त्यामध्ये ठीक होतं की एक्स लिंक जीन होते, मेल मध्ये राहील फिमेल मध्ये राहील, कारण फिमेल मध्ये जरी 2 एक्स क्रोमोसोम होते पण मेल मध्ये 1 एक्स क्रोमोसोम होता. वाय लिंक जीन दे इनहेरिटेड डायरेक्टली फ्रॉम मेल टू मेल. एक्झाम्पल दिलं होतं बरं, हायपर ट्रायकोसिस. हायपर ट्रायकोसिस म्हणजे मी सांगितलं होतं प्रेझेन्स ऑफ एक्सेसिव्ह हेअर. एक्सेसिव्ह हेअर या ठिकाणी सांगितलं होतं बरं, एक्सेसिव्ह हेअर होते, एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट झाली होती हेअरची ऑन पिन ऑफ इयर. एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर दिसतात कुठं, ऑन पिन ऑफ इयर. त्या डिसीजला नाव दिलं हायपर ट्रायकोसिस. पुन्हा एकदा सांगतो, वाढ करतो वाय लिंक जीन और होलँड्रिक जीन. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोसोम आर कॉल्ड Y-linked gene or holländic gene. They inherited directly from male to male. Thirdly, example, hypertrichosis, that is excessive development of hair on कशावर म्हटलं बरं, पिन ऑफ इयर. अशा प्रकारे आपला टॉपिक सेक्स लिंक इनहेरिटन्स ते संपला.